की धंदा करणं म्हणजे काय, की एखादी घटना बाजारात आहे, तिथं गॅप फाइंड आउट करणं, की त्या गॅपमुळे लोकांना प्रॉब्लेम आहे. आता बरोबर. गॅप कसा फिल करायचा हे तुम्हाला कळलं, तर धंदा झाला. सुंदर पिचाई सर आहेत ना, त्यांना मिसेसला घेऊन रात्री कुठेतरी डिनरला जायचं होतं. ऑफिसमध्ये खूप उशीर झाला. पण तरी सुद्धा कसे ते गडबडीनं आले आणि त्यांना पत्ता समोर होता. तर ते बरोबर. शोधत गेले. आपल्या पूर्वी होतं ना हां. Google मॅप नव्हतं त्यावेळी काय होतं? विचारायचो. विचारायचं, ह्याला विचारायचं त्याला आणि त्यांना ते घर शोधायला ना खूप वेळ लागला. ओके. पण ज्यावेळेस ह्या सिच्युएशन मधनं जात होते ना ते, त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये ना काहीतरी कल्पना शिजत होती. जेवण केलं कसंबसं, परत निघता त्यांनी अख्ख्या टीमला बोलवलंय. म्हणजे आत्ताच्या आत पुढच्या 1 तासामध्ये सर्वांनी ऑफिसमध्ये यायचंय आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, की हा प्रॉब्लेम आहे. मला जर प्रॉब्लेम येतो जगातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रॉब्लेम आहे. करेक्ट. याच्यावरती सोल्युशन काढा. टीम म्हटली असं कसं शक्य आहे? अनेक खूप महत्वाचं. जस्टिफिकेशन झाले, अनेक ब्लेम गेम झाले. पण त्यांनी सांगितलं, की टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. एकदा तुम्ही हे जर डिफाईन केलं, तर आपण जगातल्या करोडो लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. करेक्ट. आता कोणाला विचारावं लागतं का? गुगल मॅप प्रत्येकाकडे आहे. प्रत्येक जण त्याच्यावरती काम करतं. येस. किती रेव्हेन्यू असेल? अगणित माहित नाही. सिंपल गोष्ट आहे ना. आता तुम्ही म्हणाल, की आता गुगल आहे, त्यांच्याकडे एवढी टीम आहे. इट एव्हरीथिंग स्टार्टेड फ्रॉम वन पॉइंट दॅट थॉट ना व्हिज्युअलायझेशन. याच्यामुळे हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होऊ शकतो. पण आर वी व्हिज्युअलायझिंग दॅट? नो. आपण धंदा करायचा म्हणजे काय करतो? अरे 100 दुकानं टाकलीत ना, मी पण कपड्याचं दुकान टाकेन. अरे व्हिज्युअलाइज करा ना, की आता कपड्याच्या दुकानात तुमचे येतंय कोण?